जय महाराष्ट्र मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत। राज्य सरकारने यासाठी तब्बल 163.43 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। नवी मुंबईमधील एकात्मिक बाल विकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे, पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वेळेत देता येत नाही। हा निधी वेळेत देता यावा यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2017 रोजी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यक यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण 163.43 कोटी रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचे थकीत मानधन लवकरच मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। या दरम्यान काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला होता। अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 रुपये आणि मदतनीसांना 5,000 रुपये मानधन दिले जाते। सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन 3,000 रुपयांनी वाढवणार असल्याची घोषणा देखील केली होती। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।